नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। रविकांत तुपकरांकडून उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी तुपकरांकडून शक्ती प्रदर्शन। आनंदराज आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल, आनंदराज आंबेडकरांचं अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन। परभणीत ठाकरे गटाकडून खासदार संजय जाधवांनी भरलाय उमेदवारी अर्ज, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार डॉक्टर राहुल पाटील, फौजिया खान यांची उपस्थिती, अर्ज भरल्यानंतर शक्ती प्रदर्शन। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा नामांकन अर्ज दाखल, प्रतापराव जाधवांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, महायुतीचे नेते, आमदार आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित। शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार मुटकुळे यांच्यात वाशिममध्ये गुप्त बैठक, हेमंत पाटलांच्या उमेदवारीसाठी बांगरांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती। मुटकुळेंच्या पाटलांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे। बुलढाण्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना आणली चिल्लर, 25,000ची चिल्लर आणल्यानं उमेदवाराची चर्चा सुरू आहे। असलम शहा, हसन शहा असं उमेदवाराचं नाव आहे। लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी जामखेडमध्ये भाजपची महत्त्वाची बैठक, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर पहिल्यांदाच आमदार राम शिंदे आणि भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे बैठकीसाठी एकत्र आले। यंदा मी हॅट्रिक करणारच, भाजप खासदार आणि लोकसभा उमेदवार संजय काका पाटलांचा निर्धार, संजय काका पाटलांकडून प्रचाराचा धडाका सुरू। संजय मंडलिकांनी घेतली जनस्वराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरेंची भेट, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वारणानगरमध्ये विनय कोरेंच्या कार्यालयात दोघांची भेट। पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि मंत्री नारायण राणेंची भेट, राणेंच्या पुण्यातील निवासस्थानी झालेल्या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर, बारामती येथील काँग्रेस कमिटी कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी साधलाय संवाद। धुळे लोकसभेचा भाजपचा उमेदवार बदलणार या चर्चा पोरखेळ, खासदार सुभाष भामरे यांचं हे वक्तव्य आहे। भंडाऱ्यात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन, महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांची उपस्थिती। लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारेंकडून प्रचाराला सुरुवात, सुधाकर शृंगारेंच्या उदगीर शहरात रात्री उशिरापर्यंत भेटीगाठी। 3 लाखांपेक्षा जास्त मतांना नवनीत राणा निवडून येतील, नवनीत राणांचं डिपॉझिट जप्त होण्याच्या कडूंच्या वक्तव्याला आमदार रवी राणांचं उत्तर। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली, 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही, आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। सुनील तटकरे यांना मोठ्या मतांना आता निवडून आणूयात आणि नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम, महायुतीचं काम आपण करणार आहोत, भरत गोगावलेंचे हे वक्तव्य। शरद पवारांनी विदर्भातील प्रकल्प पळवले, पूर्ण होऊ दिले नाही, पवार वर्ध्यात आल्यानं काहीही फरक पडणार नाही, वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांची शरद पवारांवर टीका। श्रीरामपुरात आरपीआय आठवले गटाचा निर्धार मिळावा, शिर्डीची जागा आठवलेंना सोडण्याची मागणी, अन्यथा शिर्डी आणि नगर दक्षिणेत आरपीआयचा निवडणूक उमेदवार असेल, कार्यकर्त्यांचा हा निर्धार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी वंचितकडून काका जोशींना उमेदवारी जाहीर, काका जोशी हे अंधश्रद्धा निर्मूलन करणारे आणि निवृत्त पोलीस कर्मचारी। रायगडच्या रोहा तालुक्यात शेकापला खिंडार, तालुक्यातील 2 शेकाप नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश, आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश। बीडमधील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1200 जणांचा अजित पवार गटात प्रवेश। रत्नागिरीच्या खेडमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल, सूड घेणाऱ्यांनी मायेच्या ओलाव्याची अपेक्षा करू नये हे वक्तव्य आणि सदानंद कदम यांचा फोटो असलेल्या बॅनरवर कारवाई। गोंदियात प्रशासनाकडून मतदानाचा टक्का 75% नेण्यासाठी प्रयत्न सुरू, गत निवडणुकीमध्ये 68.27% मतदान झालं होतं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पिता पुत्रांच्या 3 सभा होणार, उद्धव ठाकरेंची 28 एप्रिलला रत्नागिरीमध्ये तर 3 मेला कणकवलीमध्ये सभा होणार, आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा होणार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आमचं ठरलेलं आहे, आपला माणूस आपला खासदार अशा आशयाचे पोस्टर, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टर व्हायरल। वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती, उपक्रमामध्ये 500 विद्यार्थ्यांचा सहभाग।
नांदेडच्या विष्णुपुरीमधील जिल्हा परिषद शाळेत इको फ्रेंडली मतदान बूथ, विद्यार्थ्यांकडून शाळेच्या परिसरात विविध रोपांची लागवड. नाशिकमध्ये स्टार प्रचारकांसाठी सभा स्थळांचं बुकिंग सुरू. नाशिकचे गोल्फ क्लब मैदान चर्चेत. राजकीय पक्षांकडून प्रचाराची तयारी सुरू. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात बॅरिगेड्स लावले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगानं प्रशासनाची तयारी. पोलीस बंदोबस्तात देखील वाढ. नाशिकच्या मालेगावला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन फुटून शेतात पाणी. शेतातील कांदा भुई सपाट. शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान. लातूरच्या आडत बाजारात तुरीला चांगला भाव. 10,300 रुपये प्रति क्विंटल दरानं तुरीची विक्री. जळगावच्या मुक्ताईनगर बाजारात नव्या लसणाची आवक वाढली. लसणाला 60 ते 70 रुपये प्रति किलो भाव. कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सोटा मारो आंदोलन. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचा पालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कांबर गावाच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत व्हेंटिलेटरवर. रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता. रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात. माजी सैनिकाला 1.5 कोटींचा गंडा घालणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात. नाशिकच्या देवळाली कॅम्प भागातली ही घटना. शेअर मार्केटच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याची माहिती. परळी तालुक्यातील लोंडेवाडी ग्रामस्थांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती. शेजारी असलेल्या तळ्यातील पाणी आटल्यामुळे नागरिकांची 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट. लातूरच्या वळकोंडामधील तलावात 8 दिवस पुरेल एवढंच पाणीसाठा शिल्लक. पाणी नसल्यानं पाण्यासह चाऱ्याची देखील टंचाई निर्माण झाली. नाशिक महानगरपालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई. शहरातील प्रमुख चौकात आणि मुख्य रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत होर्डिंग्ज हटवले. वाशिमच्या साखऱ्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेच्या 18 विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड. जिल्ह्यात दर्जेदार शिक्षणासाठी ही शाळा प्रसिद्ध. जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीनं चौकात लावली कर भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर्स. नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्या थकबाकीदारांचे कराच्या रकमेसह हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकानजीक रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटलेली आहे. तासाभरानंतर रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमध्ये भीषण आग. नवभारत इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीमध्ये आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल. बीडमध्ये उन्हाचा पारा वाढलाय. मुख्य रस्त्यासह बाजारपेठेत शुकशुकाट. उन्हाचा पारा वाढल्यानं नागरिकांची रस्त्यावर तुरळक गर्दी.